म्हणजे एक भगवंताने सांगितलं की एक आंबा नेला आणि इतर तुमच्या मंडळी बरोबर राहतील आणि तुमच्या मुलं येतील आणि असं म्हणल्यावर राजानं त्या सगळ्या झाडाचं सर्व आंब काढलं आणि आपल्या हातात ठेवलं. मनुष्यासारखा स्वार्थ कुणाला जगात नाही. परंतु काय झालंय त्या टायमाला आणि ते आंब घेऊन सारं तो अयोध्या नगरीला आला. त्यांनी रे धन्य काही नारायण कौशल्या मातेला विचारल्यावर मी तुमची एकटी मालकी नसून मला दोन जावा हे आहेत छोटे आहेत त्यांना सुद्धा आंब्याचा प्रसाद दिला पाहिजे. आणि असं म्हणल्यावर त्या राजानं आंब्याचं दोन भाग केलं. एक कौशल्याला दिला आणि एक कैकेयीला दिला. आणि त्या कैकेयीने काय केलं त्या सुद्धा आंब्याचं दोन भाग केलं. तिनं एक आंबा त्यातला भाग सुभद्राला दिला. मातेने सुद्धा एक भाग कौशल्याला दिला. धन्य रे धन्य काही नारायण कौशल्या मातेच्या पोटी एक मुलगा झाला आणि कैकेयीला सुद्धा एक मुलगा झाला. परंतु घडलं काही कैकेयी मातेनं एक प्रसाद दिला आणि कौशल्या मातेने सुद्धा सुभद्राला दोन आवडीजवळी मुलं झाली. धन्य रे धन्य काही नारायण साकार वाटली. परंतु आता 12 दिवस पूर्ण झालं. आता मुलांची नावं सांगायची म्हणजे मुलांची नावं पाळण्यात ठेवायची. तर नावं काय काय ठेवायची सांगा. इब्राहिम ठेवा. अरे म्हणजे काय मुसलमान जेवढं जाईल मग नाव पुन्हा ठेवा. अहो हिंदू धर्मात मुलं जन्माला आले आहे. नाव काय सांग. आणि असं म्हणल्यावर ऐका
तेवढ्यात काय झालं तर ते विश्वामित्र त्या अयोध्या नगरीला आले आणि अयोध्या नगरीला आल्यावर त्या दशरथ राजाला आनंद झाला कारण कधी न येणारे विश्वामित्र आपल्या नगरीत आले ह्या बालकांची नावं त्यांच्या हस्ते ठेवावी धन्य रे धन्य काही नारायणा कौशल्या मातेच्या पुतीचे मूल झालंय त्या मुलाचं नाव राम ठेवा आणि कैकेयी मातेच्या मुलाचं नाव भरत ठेवा कारण भरत म्हणजे अशी व्यक्ती आहे की ह्या जगात तसं बंधुप्रेम कधी होणार नाही असा हा माणूस आहे आणि सुभेद्रा मातेच्या मुलांची नावं एकाच नाव शत्रुघ्न ठेवलं आणि एकाच नाव लक्ष्मण ठेवलं ही अशी चार नावं झाली आणि ती मुलं लहानाची मोठी झाली आता ती शिक्षणासाठी आश्रमात जाणार धन्य रे धन्य काही नारायणा वशिष्ठ मुनींनी प्रभू रामाला कारण उलट झालं वळचणीचं पाणी आड्याला गेलं आणि लहानांना मोठ्याने नमस्कार केला परंतु रामाने सांगितलं की गुरुवर्य तुम्ही आमचे गुरु आहात आणि आम्ही तुमच्या इथं विद्या शिकायला आलोय आमच्याकडे काय हे नाही धन्य रे धन्य काही नारायणा
सगळ्या विद्या पूर्ण करून आपल्या गावात आली म्हणजे अयोध्या नगरीला परत आली आणि जेव्हा त्या म्हणजे त्यांच्या आईने त्यांनी पाहिलं मुलासनी तेव्हा आनंद मावला परंतु तेवढ्यात काय झालं परत विश्वामित्र तिथं आलं धन्य रे धन्य काही नारायणा म्हणजे विश्वामित्राला दशरथ राजाने नमस्कार केला आणि येण्याचं कारण सांगितलं तर त्यांनी कारण सांगितलं की मी प्रभू रामाला त्या सीता सरोवराला न्यायला आलेलो आहे तुम्ही त्याला पाठवू शकाल का तर दशरथ राजाने सांगितलं राम लक्ष्मणाला दोघांनी संकट घेऊन जावा त्यांनी ते धन्य काही नारायणा काहीच कळत नाही आपल्याला इकडे ऊन लागतं